उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील वन विभागाच्या हद्दीत एका पुरुषाचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे। अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जातेगाव पासून उत्तरेस वन विभागाच्या हद्दीमध्ये श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर रस्त्याच्या कडेला दिनांक 17 जून 2024 रोजी सोमवारी सकाळी एक अज्ञात व्यक्ती पुरुष मृत अवस्थेत आढळून आल्याने जातेगाव येथील पोलीस पाटील पांडुरंग सोनवणे यांनी नांदगाव पोलिसांना खबर दिली। नांदगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पोलिसांना खबर दिल्यावरून नांदगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून जवळच असलेल्या पिनाकेश्वर महादेव दर्शनासाठी काही जाणाऱ्या भाविकांना पिनाकेश्वर मंदिरापासून साधारणतः 1 किलोमीटर अगोदर एक अज्ञात व्यक्ती निर्जीव अवस्थेत आढळून आला। या भाविकांनी जातेगाव येथील पोलीस पाटील पांडुरंग सोनवणे यांना सदरच्या घटनेची माहिती दिली असता त्यावरून पोलीस पाटील यांनी शहानिशा करून नांदगाव पोलीस ठाण्यात खबर दिली। खबर मिळताच नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक संतोष बहाकर, पोलीस हवालदार भास्कर बस्ते, भरत कांदळकर, साईनाथ आहेर, सचिन मुंडे आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्यावेळी मयत व्यक्तीच्या खिशात सापडलेल्या मोबाईल आणि बाजूला पडलेली एक हिरो मोटरसायकल क्रमांक MH05 AE 4172 आढळून आली। यावरून पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी तातडीने तपास चक्र फिरविले असून नातेवाईकांना संपर्क साधला। मयत व्यक्तीचे नाव दीपक गोना सोनवणे, वय वर्ष 54, राहणार दत्त मंदिर जवळ 1/1 मुरलीधर भोईर, कल्याण, ठाणे येथील रहिवासी असल्याचे समजते। प्रथम दर्शनीय मयत व्यक्तीचा मृत्यू मोटरसायकलवरून पडल्यामुळे झाल्याचा बनाव करण्यात आला असून त्याच्या डोक्याला मागील बाजूस जबरदस्त मार लागला असल्याचे दिसून येत आहे आणि मोटरसायकलला कुठेच डॅमेज नाही। हा अपघात नसून घातपात घडून आणला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। सदर घटनेचा पंचसमक्ष पंचनामा करून नांदगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे। याबाबत नांदगाव पोलीस स्टेशनमधील CRPC 174 37/2024 नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदर घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर, पोलीस हवालदार भास्कर बस्ते, भरत कांदळकर हे करत आहे। येस मराठीसाठी विजय बडोदे, नांदगाव। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।